नमस्कार बहिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रामधील जवळपास 1,50,00,000 आपल्या महिला भगिनींना त्यांच्या अकाउंटवर 3,000 रुपयाची रक्कम जमा झाली आहे। पण खूप साऱ्या अशा महिला बहिणी आहेत ज्यांचे जे बँक अकाउंटमध्ये पेमेंट अजून जमा झाले नाही, त्यांचे आधार सीडिंग पण ॲक्टिव्ह आहे, त्यांचा फॉर्म पण अप्रूव्ह झाला आहे। पण अशा महिलांचा काय प्रॉब्लेम आहे, त्यांना त्यांचे पैसे का नाही भेटले? तर 6 सप्टेंबर रोजी आलेला GR नुसार खूप सारे महिला चिंतेत आहेत की त्यांना त्यांचे पैसे भेटणार का। ज्या महिलांचे जे पेंडिंग स्टेटस दाखवत आहेत त्या पण खूप चिंतेमध्ये आहेत की त्यांचे स्टेटस ॲक्टिव्ह होणार, म्हणजे फॉर्म अप्रूव्ह होणार का। तर ह्या विषयावर आपण या व्हिडिओमध्ये सर्वांना डिटेलमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करणार, सर्व प्रश्नांची डिटेलमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत। जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला 100% सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। सर्वात प्रथम एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे 14 सप्टेंबर रोजी म्हणजे 10 सप्टेंबरपासून भेटणारे पैसे, ज्या महिलेला एकही रुपया भेटला नाही, ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह आहे पण त्यांना अजून एकही रुपया भेटला नाही, अशा महिलांना 14 सप्टेंबर रोजी 4,500 रुपये भेटणार आहेत। हे माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांनी त्यांच्या भाषणामध्ये घोषणा केलेली आहे। तर कोणत्या महिला या 4,500 रुपयासाठी पात्र आहेत ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर अशा महिलांना 4,500 रुपये भेटणार आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या महिलांचा फॉर्म अप्रूव्ह असेल, ज्यांचे बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह असेल, त्याचबरोबर एक खूप महत्त्वाची अशी गोष्ट आहे की ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झाला 31 ऑगस्टच्या अगोदर, ज्यांचा 31 ऑगस्टच्या अगोदर फॉर्म अप्रूव्ह झाला, ज्या वेळेस त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झाला त्यावेळेस त्यांचे बँक अकाउंट सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह असेल, अशाच महिलांच्या अकाउंटवर 4,500 रुपयाचे इन्स्टॉलमेंट त्यांना या महिन्यामध्ये 10 सप्टेंबर नंतर 10, 11, 12, 13, 14 या 4 ते 5 दिवसामध्ये केव्हा पण त्यांच्या अकाउंटवर डीबीटी मार्फत ट्रान्सफर होऊ शकते। तर हा तर झाला पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न मध्ये 6 सप्टेंबर रोजी आलेला GRचा 6 सप्टेंबर रोजी एक GR प्रसिद्ध करण्यात आला होता। त्या GR नुसार सर्वांना जे फॉर्म भरण्याचे अथोराइज दिले होते ते कमी करण्यात आले होते। म्हणजे आता कोणीही लाडक्या बहिणी योजनेचा फॉर्म भरू शकत नाही, फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविका हा फॉर्म भरू शकतात। तर खूप साऱ्या महिलांचा मनामध्ये एक प्रश्न आहे की जे आम्ही पहिले फॉर्म भरले होते त्यांचे काय होणार, जे फॉर्म पेंडिंग आहेत ते फॉर्म काय होणार। तर जे फॉर्म पेंडिंग आहेत, जे फॉर्म तुम्ही पहिले भरले आहेत, ते जर फॉर्म तुम्ही व्यवस्थित भरले असेल, सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित असतील, ते फॉर्म 100% अप्रूव्ह होणार आहेत, त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही। खूप सारे महिन्यांचं असं आहे की आज माझे पैसे बंद होणार आहे का, पुन्हा मला अंगणवाडी सेविकेकडे फॉर्म भरावा लागणार आहे का। तर असे काही नाही, ज्यांनी फॉर्म भरले नाहीत त्या महिलांसाठी फक्त, त्या बहिणींना फक्त आता फॉर्म स्वतःहून भरता येणार नाही किंवा कोणत्या अदर माध्यमातून भरता येणार नाही, त्यांना फक्त अंगणवाडी सेविकेमार्फत फॉर्म भरता येणार आहे। तर अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे की खूप साऱ्या महिला कमेंटमध्ये सांगतात, सर माझं बँक अकाउंट स्टेटस ॲक्टिव्ह आहे, माझा फॉर्म पण अप्रूव्ह झाला आहे, पण काहींचं फॉर्म ऑगस्ट महिन्याच्या 24 तारखेनंतर अप्रूव्ह झाले आहेत। त्या सर्व महिलांना एक सांगणं आहे माझं की त्यांचं पेमेंट आहे ते सप्टेंबर महिन्यात, आणि ज्यांचे फॉर्म सप्टेंबरमध्ये अप्रूव्ह होतील त्यांचं पेमेंट ऑक्टोबर महिन्यामध्ये येऊन जाईल। तर पेमेंटची एक सायकल त्यांनी तयार केलेली आहे, एक प्रकारचे टप्पे तयार केले आहेत, पहिला टप्पा, दुसरा टप्पा। ज्यांना पहिल्या 2 टप्प्यामध्ये पैसे नाही आले त्यांना तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे येऊन जातील। तर हे सर्वांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा। खूप साऱ्या महिलांमध्ये एक गैरसमज झालेला आहे की आमचा फॉर्म आता परत नाही रिजेक्ट होणार आणि आम्हाला फॉर्म पुन्हा भरायला लागणार, अशी कोणतीही गोष्ट त्यांच्या GR मध्ये सांगण्यात आलेली नाही। तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।